हॅलो माईक चेक चेक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा आणि तो दिवस आज पहिली लढत आपण तुमच्या समोर घेऊन येतो आहोत. सेमी फायनल क्रमांक 1 अवधूत स्पोर्ट्स कणकवली आणि त्याच्या विरोधात गोवन स्ट्रायकर्स गोवा ही अशी पहिली लढत आपण तुमच्या समोर घेऊन येतो आहोत. टॉस जिंकलाय गोवन स्ट्रायकर्स या टीमने पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी सज्ज असतील अवधूत स्पोर्ट्स कणकवली आणि आमचे पंच ऑफिशियल पंच इथे पाहायला भेटतील अक्षयजी कोळंबकर आणि विश्वनाथ लिंगायत. हे दोन ऑफिशियल पंच इथे पाहायला भेटतील. ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव बाप्पर्डे जुवेश्वर आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती असेल संपूर्ण बाउंड्री लाईनचा ताबा आपण घ्यायचा आहे. आज सर्वच्या सर्व सामने क्रुशल असतील याची नोंद घ्यायची आहे. आमच्या ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव बाप्पर्डे जुवेश्वरचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आज तुम्हाला भरपूर कामगिरी आहे याची नोंद घ्या. गेले 4 दिवस भरपूर सहकार्य केलंय. तुमचं मनपूर्वक धन्यवाद. आपल्या सर्वांच्या एकजुटीमुळे ही भव्य दिव्य ओहराम टेनिस बॉल क्रिकेट यशस्वी शेवटच्या टप्प्यावरती आहे. निर्धारित 6 ओव्हरची लढत. सुमित डोंगडे स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्राईकला सूरज गावडे हे 2 बॅटर दिसतील. चला मॅचला सुरुवात करायची आहे. गौरेश येतोय गोलंदाजी मार्कवर, राऊंड विकेट मारा करतोय पंचांच्या डावीकडून. येस, पंचांचा सिग्नल येतोय. इथे मॅचला सुरुवात. निर्धारित 6 ओव्हरची लढत. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई. अवधूत स्पोर्ट्स कणकवली आणि त्याच्या विरोधात गोवन स्ट्रायकर्स गोवा. पहिली लढत सेमी फायनल क्रमांक 1. स्ट्रायकिंग एंडला बॅटर मिस्टर सुमित डोंगडे आणि त्याच्या विरोधात गौरेश येतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय गौरेश. त्याच्या विरोधात सुमित डोंगडे. थोडासा शफल झाला, हलक्या हाताने स्टीअर केलाय. तोपर्यंत चेंडू 30 सर्कल पर्यंत जातोय. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूवरती ताबा मिळवेल. टीमचं खातं खोलतोय, आपलं खातं खोलतोय. टीमची धावसंख्या 1. 6 ओव्हरची लढत. लेफ्ट हँड बॅटर सूरज गावडे पाहायला भेटेल. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ असेल आणि त्यामुळेच की काय ही काटेकी टक्कर इथे पाहायला भेटेल. अवधूत स्पोर्ट्स कणकवली आणि त्याच्या विरोधात गोवन स्ट्रायकर्स गोवा. लेफ्ट हँड बॅटर सूरज गावडे. गौरेश येतोय. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी गोवन स्ट्रायकर गोवा. चांगला चेंडू, स्विंग इन मिस. हलक्या हाताने स्टीर करायचा होता परंतु गुड लेंथ वरती टप्पा पडला. अपस्टमला घासून चेंडू थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि स्पर्धेच्या पहिल्या दिवशी गोवन स्ट्रायकर गोवा या टीमने सेमीफायनल मध्ये प्रवेश केला होता. तर दुसऱ्या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी अवधूत स्पोर्ट्स कणकवली टीमने सेमीफायनल मध्ये प्रवेश केला होता. चांगला चेंडू ऑन राईज करण्याचा प्रयत्न. इथे 1 धाव सूरज गावडेच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती मात्र 2 धावा. नव्या कोऱ्याच्या चेंडूवरती सामना केलाय सुमित डोंगडे आणि सूरज गावडे. 1 धाव आपल्या खात्यामध्ये ऍड केली आहे. टीमची धावसंख्या 2. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. 30 सर्कलचा विचार केला तर मिड ऑन मिड ऑफ पाहायला भेटेल आपल्याला. बॉलर तयार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारायचं होता परंतु गती कमी पाहायला भेटली. गौरेशी सुमित डोंगडे बीट झालेत. रडार मध्ये चेंडू आला असता बॅटच्या तर 5 स्लिपला चेंडू नक्कीच गेला असता. अगदी लांब लचक परंतु तसं घडलंच नाहीये. डॉट चेंडू येतोय गौरेशचा. गोवन स्ट्रायकर्स गोवा टीमच्या माध्यमातून ओव्हर क्रमांक 1 पेश करतोय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाहायला भेटेल. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय आपल्याला. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय. ही खासियत आहे.
गोवा टीमची चांगला चेंडू फुलर लेनचा फॉलो थ्रू मध्ये चांगला फटका सजवला, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या गोलंदाजीवरती केलंय गौरेशने. 2 चेंडू डॉट फेकलेत, 2 धावा स्कोर कार्ड वरती लावलेत. सलामीचे बॅटर सुमित डोंगडे आणि सूरज गावडे हे 2 बॅटर आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ताकदवान संघ, तर दुसऱ्या बाजूचा विचार केला तर गोवा राज्यातील ताकदवान संघ, हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे टाकलेत. आज जिंका किंवा मरा अशी परिस्थिती आहे दोन्ही टीम समोर. बॅटर तयार, आडव्या बॅटने मिड विकेटला, तिथे क्षेत्ररक्षक नाही आहे. 1 बाउन्स, सीमा रेषा पलीकडे जातोय. सुमित ढोंगडेच्या सूरज गावडेच्या बॅट मधून हा चौकार येतोय. स्थिती आहे दोन्ही टीम समोर. बॅटर तयार, आडव्या बॅटने मिड विकेटला, तिथे क्षेत्ररक्षक नाही आहे. 1 बाउंस. सुमितने पहिला चौकार ठोकलाय. आडव्या बॅटने मिड विकेटला, 1 बाउन्स, सीमारेषा पलीकडे. टीमची धावसंख्या 4 ने पुढे जाईल. धावसंख्या वाढते, 6 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनबाद 6. अवधूत स्पोर्ट्स कणकवली या टीमची धावसंख्या होते. चांगली गोलंदाजी करून गेलाय गौरेश. गोवन स्ट्रायकर गोवा टीमच्या माध्यमातून गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केलेत. शेवटच्या चेंडूवरती चौकार खेचलाय सुमित डोंगडेने. पहिल्या ओव्हरची सांगता झाली आहे. टीमची धावसंख्या फक्त 6 धावा. नवीन गोलंदाज मैदानात. साहिल वांगणकर येईल. मयूर स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा सन्माननीय राजूजी भालेकर साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा मी सहर्ष असं स्वागत करतोय. ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव बापर्डे जुवेश्वर 2026च्या माध्यमातून साहिल वांगणकर येतोय. ओव्हर क्रमांक 2. बॅटर तयार, लेफ्ट हँड बॅटर सूरज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू आदळतोय, पायचा पायावरती. तोपर्यंत इथे मात्र डेंजर झोनला दिसत होता सुमित डोंगडे. यष्टीरक्षकाने फेकी केली, बॅकअप केलंय. धावा मिळणार नाहीत. स्लोअर पद्धतीचा चेंडू साहिल वांगणकरचा, थोडस अपील. सेप आहे बॅटर या ठिकाणी. निर्धाव चेंडूची सांगता सूरज गावडे पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल. लेफ्ट हँड बॅटर आणि त्याच्या विरोधात इथे साहिल वांगणकर ओव्हर क्रमांक 2 पेश करताना पाहायला भेटतोय. घुटना टेक, तमाशा देख. 5 स्लिपला अगदी लांब लचक बॅटच्या रडार मध्ये घेतला आणि सूरजने हा षटकार खेचलाय. या सामन्यातील पहिला षटकार मिस्टर सूरज गावडेच्या बॅट मधून येतोय. थँक्यू डीजे. काय अफलातून बॅटिंग केली आहे. पहिला चेंडू डॉट फेकला साहिल वांगणकरने, परंतु दुसऱ्या चेंडूवरती फ्लाय स्लिपला अगदी बॅटच्या रडार मध्ये घेतला, घुटना टेकवला आणि तमाशा सुद्धा दाखवलाय सूरज गावडेने. षटकारासाठी गेलाय. टीमची धावसंख्या 6 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती मात्र 12 धावा. आक्रमण चढवलंय साहिल वांगणकरच्या गोलंदाजीवरती. एक खराब फटका. टीमची धावसंख्या 12. चला चेंडू उरवायचा आहे लगेच. आमचे संयोजक आहेत, अगदी तप्तरी आहेत त्या ठिकाणी, अगदी यशस्वी 4 दिवस आज मेहनत घेतली आहे. येस, पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय. खाली क्षेत्र आहे त्या ठिकाणी आणि हा चेंडू
वन बाउन सीमा रेषा पलीकडे साहिल वांगणकर वरती हल्ला चढवलाय. काय बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. रिव्हर्स अटेम्प्ट केला सूरज गावडेने. या 4 धाव्यांनी टीमची धावसंख्या वाढते. टीमची धावसंख्या होते ती 16 धावा. 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्या आहेत. साहिल वांगणकरने आक्रमण करतोय. सूरज गावडे लेफ्ट हँड बॅटर तयार. पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख की काय, परंतु गुडलँडवरती टप्पा पडला. किंचितसा बावून झाला. चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवलाय. डॉट चेंडू फेकलाय साहिल वांगणकरने. निर्धाव चेंडूची सांगता काय गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 चेंडूवरती मोठ्या फटके सजवले सूरज गावडेने, परंतु त्यानंतर शांत ठेवलाय साहिल वांगणकरने. धावसंख्या रोखली आहे. बॉलर तयार. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये. किंचितचा लागला. यष्टीरक्षक स्वतः चेंडू कलेक्ट करेल. तोपर्यंत एक धाव टीमच्या खात्यामध्ये पाहायला भेटते. सध्या ISPL हा क्रिकेट महोत्सव चालू आहे गुजरातमध्ये, परंतु आत्ताच आम्हाला माहिती दिली आहे गौरव सावंतने. ISPL नंतर ट्रेडिंग मध्ये जी टुर्नामेंट असेल, जी टुर्नामेंट आहे ती आपली ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव. 4 लाख व्ह्युअर्स आतापर्यंत झाले आहेत ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाचं. धन्यवाद. या ठिकाणी ISPL नंतर ही दुसरी मोठी स्पर्धा आपल्या समोर. पुन्हा एकदा चांगला चेंडू हलक्या हाताने स्टीअर केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव वेगाने घेतला जाईल, परंतु सुमित डोंगडेने नकार दिलाय. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. दुसऱ्या ओव्हरची सांगता होते. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते ती मात्र 18 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात अवधूत स्पोर्ट्स कणकवली टीमने. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा माहिती देतोय. तुम्ही सध्या पाहताय ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव बापर्डे जुवेश्वरची ही भव्य दिव्य ओहराम टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट स्पर्धा. आणि स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस. शेवटच्या दिवसातील सेमी फायनल क्रमांक 1 आपण तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. अवधूत स्पोर्ट्स कणकवली त्याच्या विरोधात गोवन स्ट्रायकर्स गोवा ही लढत आपण तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. टॉस जिंकला होता गोवन स्ट्रायकर्स गोवा टीमने. पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करताना अवधूत स्पोर्ट्स कणकवली या टीमने आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झाली आहे 18 धावा. निर्धारित 6 ओव्हरची लढत आहे. मोठे फटके मारावे लागतील. 70-75 धावा अवधूत स्पोर्ट्स कणकवली टीमला बनवाव्या लागतील, कारण गोवन स्ट्रायकर्स गोवा टीमच्या बॅटिंग डिपार्टमेंटचा विचार केला तर अतिशय दर्जेदार बॅटिंग डिपार्टमेंट त्यांच्या खेम्यामध्ये पाहायला भेटते. परंतु अवधूत स्पोर्ट्स कणकवली टीमला सुद्धा कमी लेखून चालणार नाहीये. तो सुद्धा भरपूर चांगली बॅटिंग त्याच्या खेम्यामध्ये पाहायला भेटते. नवीन गोलंदाज गौरेश येतोय ओव्हर क्रमांक 3 पेश करण्यासाठी, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. 6 धावा खर्च केल्या होत्या. तोच गौरेश येतोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 18 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या आहेत अवधूत स्पोर्ट्स कणकवली टीमने. बॅटर तयार. सुमित असेल त्याच्या विरोधात गौरेश. चांगला चेंडू स्विंग अँड मिस जाग्यावर ठेवलंय. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी गौरेशच्या माध्यमातून, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. 6 धावा दिल्या होत्या. गोवा राज्यातील हे स्टार खेळाडू आहेत. 11च्या 11 स्टार्स कास्ट गोव्यामधून निवडून आणलेली आहे. महेश कुणाळकर यांचे ओनर आहेत, ते स्वतः सध्या डगआउट मध्ये आहेत. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतोय. चांगला चेंडू बॅटची कडा घेऊन थर्ड मॅनच्या दिशेने. इथे धावचीचा झोका असेल. ताळमेळ दिसला नाही आहे आणि इथे मात्र बाद होईल. सुमित ढोंगडे पहिला धक्का पोचतोय अवधूत स्पोर्ट्स कणकवली टीमला. ताळमेळच दिसला नाही सुमित आणि सूरज मध्ये, आणि हाना म्हणता म्हणता इथे सुमित ढोंगडेने आपली विकेट गमावली आहे. पहिला धक्का पोचेल अवधूत स्पोर्ट्स कणकवली टीमला. सुमित ढोंगडे धावचीत झालाय. 6 धावांचं योगदान दिलंय. टीमची धावसंख्या 18-1 अशी परिस्थिती आहे. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालेत.
नवीन बॅटर ऋतांशु पाटील हा बॅटर ऋतांशु पाटील मॅन फ्रॉम नवी मुंबई जुहू गावचा हा खेळाडू. पहिला धक्का 6 धावांवरती टीमची धावसंख्या 18. सुमित ढोगडे 6 धावा बनवल्या आहेत, परंतु ऋतांशु पाटीलला इथे चांगली बॅटिंग करावी लागेल. 70-75 धावा जर बनवले या टीमने तर मात्र फायटिंग टोटल पाहायला भेटेल, भरपूर मजा येईल, रंगतदार सामना असेल. तसंच आमच्या स्पर्धेदरम्यान मालवण नगर परिषद नगरसेवक सन्माननीय सहदेवजी बापर्डेकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. धन्यवाद, आपण आपला बहुमूल्य वेळ आमच्या या स्पर्धेसाठी दिलात, आपलं मनपूर्वक आभार. जाऊया मैदानावरती. गौरेश आहे त्या ठिकाणी, चांगली गोलंदाजी केली आहे. ऋतांशु पाटील बीट झालेत, तोपर्यंत डॉट येतोय चेंडू. टीमची धावसंख्या रोखली आहे, 18 धावा सध्या अवधूत स्पोर्ट्स कणकवली टीमच्या माध्यमातून. आतापर्यंत गौरेशने 3 चेंडू निर्धाव फेकले आहेत, धावचित केलंय सुमित डोंगडीला. चांगला चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलाय, पायचा अलाउंड द कार्पेट चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक फंबल झालेत, 1 धाव कंप्लीट केली, दुसरी धाव वेगाने घेतली जाईल. येस, गुड रनिंग बिटवीन म्हणावं लागेल, परंतु तुम्हाला मोठे फटके पेश करावे लागतील. ऋतांशु पाटील आहे त्या ठिकाणी. बॉडी लँग्वेजचा विचार केला तर अतिशय चांगली बॉडी लँग्वेज त्यांची पाहायला भेटते आणि तशा पद्धतीची बॅटिंग तुम्हाला करावी लागेल, आक्रमण करावे लागतील. मोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध आहे ऋतांशु पाटील, मॅन फ्रॉम नवी मुंबईचा हा खेळाडू. आणि त्याच्या विरोधात गौरेश येतोय, गोवन स्ट्रायकर्स गोवा. बॉलर तयार, सेमीफायनल क्रमांक 1 तुम्ही सध्या पाहताय. चांगला चेंडू, परंतु येथे लेग स्टिक पिच केली आहे, पंचांनी वाईड सुद्धा दिलाय. तोपर्यंत अवांतर स्वरूपामध्ये धावसंख्येत बदल होईल. भन्नाट वेग आहे, परंतु तुम्हाला अचूक टप्पा टाकावा लागेल. गुड लेंथ वरती टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर काढलाय गौरेशने, पंचांनी वाईड घोषित केलाय. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21 धावा, 21 धावा सध्या. सेमीफायनल क्रमांक 1 रंगतदार मॅच. पुन्हा एकदा चांगला मोठा फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, 2 क्षेत्ररक्षक चेंडूला पकडेपर्यंत 2 धावा तर कंप्लीट केल्या आहेत. चांगली फेकी होईल, 2 धावा तर पूर्ण केल्या जातील. ऋतांशु पाटील आणि सूरज गावडेच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती मात्र 1-23. अवधूत स्पोर्ट्स कणकवली. शेवटचा चेंडू असेल गौरेशचा या ओव्हर मधला. आतापर्यंत 5 धावा दिल्या आहेत, परंतु ऋतांशु पाटील आहेत स्ट्रायकिंग एंडला. चांगला चेंडू, पुन्हा एकदा फाईन स्लिपला चेंडू जातोय. अलाउंड द कार्पेट चेंडू आहे, 1 धाव कंप्लीट केली आहे, दुसरी धाव वेगाने घेतली जाते. क्षेत्ररक्षण चांगला आहे, फेकी सुद्धा चांगली आहे. 2 रन कंप्लीट केल्या जात आहेत सूरज गावडे आणि ऋतांशु पाटीलच्या माध्यमातून. आणि इथे मात्र 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते ती मात्र अवधूत स्पोर्ट्स कणकवली टीमची धावसंख्या 1-25 अशी परिस्थिती आहे. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. तुम्ही पाहताय ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव, बापर्डे जुवेशोरचा क्रिकेट महासंग्राम 2026. परंतु यानंतरचा आवाज तुम्ही ऐकाल, हिंदीचा बुलंद आवाज ज्याने गोवा राज्य महाराष्ट्र गाजवलंय, असे आमचे जवळचे समालोचक अशोकजी नाईक ओर टू कॉम्बॉक्स. तर आपल्या स्क्रीनवरती आमच्या माता भगिनी दिसत आहेत, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेच्या दरम्यान. आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकाल आमच्या माता भगिनी. आज ती गॅलरी फक्त आणि फक्त महिलांसाठी आहे याची सर्वच्या सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. धन्यवाद अशोकजी नाईक ओर टू कॉम्बॉक्स. थँक्यू, धन्यवाद
उत्तम मुंडगेकर 3 ओवर का खेल समाप्त हुआ 25 रन 8 रन के साथ लगभग रन बनाते हुए मैदान पर। दो बल्लेबाज है, लेफ्ट हैंडर राइट हैंडर कॉम्बिनेशन मैदान पर। एक ओर से सूरज गावड़े और भाऊ, सामने नॉन स्ट्राइकर एंड पर रुतांशु पाटिल और गोवा के एक बेहतरीन ऑलराउंडर मैदान पर दिखाई देते हुए रोहन सालगावकर आ चुके अपने बॉलिंग मार्ग पर। ऑन साइड पर एक वाइडिश लॉन्ग ऑन है, एक डीप मिड विकेट है, डीप स्क्वायर लेग है। ऑफ साइड पर एक वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर है। विकेट कीपर के साथ एक शॉर्ट फाइन लेग, ऑफ साइड पर एक शॉर्ट कवर और रोहन की अगली गेंद राउंड विकेट अपने बॉलिंग मार्ग पर। ओवर पिच गेंद, अगला शॉट डीप लॉन्ग ऑन सीमा रेखा से बाहर। 6 रन के लिए गेंद चली गई सीमा रेखा से बाहर। थैंक यू डीजे, धन्यवाद। 31 पर टोटल आगे बढ़ा, 1 विकेट के नुकसान पर। कॉम्बॉक्स में हमारे साथ जुड़ चुके स्कोरिंग की जानकारी देते हुए दीपेश धुरी, उत्तम मुंडगेकर, अमोल जमदाड़े, मनीष पाटिल और मैं अशोक नाइक, आप सभी का स्वागत है। सेमीफाइनल का मुकाबला 2 बड़े दिग्गज टीमों के बीच में। इस बार बीचों बीच नहीं लगी बिल्कुल गेंद, थोड़ा सा फ्रंट फुट पर गेंद को ड्राइव करना चाहते थे लेकिन बल्ले पर बीचों बीच नहीं लगी। रोहन सालगावकर एक बहुत ही शानदार ऑलराउंडर और सामने एक विकेट का पतन होता हुआ रुतांशु पाटिल जो बिल्कुल सस्ते में लौटे। दूसरा धक्का लगता हुआ 31 रन 2 विकेट के नुकसान पर और बाहुबल्य मैदान पर सिंधुदुर्ग जिले के लंबे लंबे छक्के लगाने वाला यह बल्लेबाज दाजी नाइक मैदान पर। और जब तक वही विकेट पर पहुंचते ले चलते हमारे डीजे के साथ। जो उपस्थित सभी दर्शक है, सभी सम्मानीय अतिथि, महिला वर्ग इस मैच के साथ जुड़ चुके हैं, मैच को देख रहे हैं और टेनिस क्रिकेट .in से लाइव प्रसारण के साथ जो दर्शक जुड़ चुके हैं, आप सभी का स्वागत है कमेंट्री बॉक्स में से। नए बल्लेबाज मैदान पर दाजी नाइक फिलहाल सामने स्ट्राइक पर है सूरज गावड़े उर्फ बाबू। रोहन अपने बॉलिंग मार्ग पर एक छोटा रन ऑफ 4-5 कदमों का 31 रन 2 विकेट के नुकसान पर। सुमित दोंगड़े और उनके बाद रुतांशु पाटिल, ये 2 बाहुबल्य विकेट को होती हुई। इस बार थोड़ा सा हवा में मिस टाइम शॉट, अपने ही फॉलो थ्रू में गेंद के नीचे आते हुए बड़ी मछली जाल में सेट बल्लेबाज सूरज गावड़े उर्फ बाबू। तीसरा धक्का लगता हुआ 31 रन 3 विकेट के नुकसान पर। डीजे हेलो, टेनिस क्रिकेट की .in की पूरी टीम जुड़ चुकी है। गौरव सावंत और उनकी पूरी टीम। फिलहाल सूरज गावड़े उर्फ बाबू आउट होकर वापस और दाजी नाइक का साथ देने के लिए बबल नाइक। फिर से एक बार लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये जोड़ी मैदान पर। लेकिन जो शुरुआत रही थी, बहुत अच्छी शुरुआत रही थी, लेकिन उसके बाद अच्छी वापसी भी मैदान पर दिखाई देती हुई। बिल्कुल हमारा जो कि दर्शक दिखाई जा रहे हैं, देखो जहां जहां बिल्कुल जो कि जगह है वहां पर दर्शक दिखाई देते हुए इस टूर्नामेंट के साथ एक बार सभी का स्वागत है। शानदार कैमरा वर्क है टेनिस क्रिकेट .in का। 31 रन टोटल स्कोर बोर्ड पर 2 विकेट के नुकसान पर। रोहन अपने बॉलिंग मार्ग पर 3 विकेट पर। चौथा ओवर जारी है और सामने बबल नाइक स्ट्राइक पर। फुल टॉस गेंद, अच्छा शॉट सीधा मड़ा पर। वो चक्रव्यूह को भेद नहीं पाए इस बार। मिड ऑफ पर फील्डर मौजूद, गेंद को फील्ड करते रजत कुडालकर एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। 1 रन के साथ अपना खाता खोला। आते आते एक सिंगल के साथ बबल नाइक ने स्ट्राइक पर आते हुए दाजी नाइक स्कोर रुका हुआ 32 पर। 3 विकेट के नुकसान पर खेल जारी है। चौथे ओवर का लगभग 8 रन के साथ प्रति ओवर रन बनाते हुए मैदान पर बल्लेबाजी करती हुई पहले अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम, सामने गोवन स्ट्राइकर गोवा क्रिकेट टीम। टॉस जीता, पहले फील्डिंग का फैसला और रोहन अब ओवर द विकेट, जो शुरू में लेफ्ट हैंडर के लिए राउंड विकेट गेंदबाजी कर रहे थे। फुल टॉस गेंद बाहरी किनारा लेते हुए गेंद निकली गली की तरफ।
शायद मौका था बड़े शॉट के लिए, लेकिन फिर से थोड़ा सा बाहर ही किनारा लगा, बीचों बीच नहीं लगे। खेलना चाहते थे कवर पर, लेकिन गेंद चली गई गली पर। एक सिंगल जरूर बना। दोनों बल्लेबाजों ने एक एक रन के साथ अपना खाता खोला और रोहन एक बार फिर से राउंड विकेट लेफ्ट हैंडर बैटर के लिए अपने बॉलिंग बार पर। कमेंट्री बॉक्स की ओर से एक छोटा रन अप 7-8 कदमों का। ओ बढ़िया शॉट, इस बार क्लियर किया मिड ऑफ को, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर गेंद चली गई बिल्कुल गोली की रफ्तार से। गेंद बाउंड्री लाइन को चीरती हुई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। सैंतीस पर पहुंचा टोटल स्कोर। 3 विकेट के नुकसान पर 6 पर पहले सुमित दोंगड़े 17 रन बनाए। सूरज गावड़े उर्फ भाऊ ने, ऋतांशु पाटिल आउट हुए 6 पर, दाजी नाइक 1 पर, एक चौका अब तक बबल नाइक के बल्लेबाजी पर, खुद के व्यक्तिगत 5 पर। 4 ओवर का खेल समाप्त हुआ और 4 ओवर के साथ 9 रन के साथ लगभग रन बनाते हुए अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम टोटल 37 रन 3 विकेट के नुकसान पर। आने वाले अभी भी 2 ओवर का खेल बाकी है, 12 गेंदों का। 2 बैलेंस टीम है। सामने बल्लेबाजी में अगर बात करूंगा, रजत कुडालकर जैसे बल्लेबाज है, साहिल वाइंगणकर है। बिल्कुल सामने आनंदवाड़ी चैंपियंस ट्रॉफी में बिल्कुल जिनका बहुत ही बड़ा काम रहता है वो उत्तम मुंडगेकर दिखाई दे रहे हैं। थोड़ी सी चर्चा उत्तम मुंडगेकर के साथ बीच में जरूर होगी। शानदार ट्रॉफी है और गेंदबाजी में परिवर्तन। अमीर गडेकर आ चुके बॉलिंग बार पर। मैनफॉर्म बोरिस शिरोडा, कामाक्षी क्रिकेटर्स की ओर से हमेशा प्रतिनिधित्व आज इस टीम के साथ। बैकफुट पर कट करना चाहते थे, ऑफ स्टंप से बाहर गेंद कट होकर और बाहर की तरफ निकले। अंपायर ने बाहें फैला दी, वाइड बॉल का इशारा और वाइड बॉल के साथ एक सिंगल जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। इस खिलाड़ी का वो स्पेल कौन भूलेगा। रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी, अमीर गडेकर का मेडन ओवर। एसपीएस अवेरा आणि भव्या स्पोर्ट्स सावंतवाडी कॅप्टन टॉस साठी या। एसपीएस अवेरा आणि भव्या स्पोर्ट्स सावंतवाडी कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस। एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। अमीर और छोटी गेंद पुल किया, इस बार गेंद हवा में, फील्डर दूर है और नो मैच लैंड में गेंद गिरती हुई। और जब तक गेंद को लॉन्ग ऑन बाउंड्री पर रजत कुडालकर आते, गेंद को उठाते, फील्ड करते, एक सिंगल बन गया। हाल ही में एक बड़ी प्रतियोगिता रही थी मुर्मू से सुरेश रैना तुये मैदान पर और उस टूर्नामेंट के मांद्रेम चैंपियंस ट्रॉफी के सर्वे सर्वा महेश कोनाडकर आप देख रहे हैं। बिल्कुल कोल्हापूरवरून सन्माननीय राजू माने यांचं आगमन झालेलं आहे। कोल्हापूरहून थेट या स्पर्धेसाठी आदरणीय राजू माने यांचं आगमन झालंय। आपलं मनपूर्वक स्वागत। धन्यवाद सर। राजू माने सर, उन्हीं के साथ राजू भालेकर सर वो भी आ चुके हैं। दोस्तों आज एक से बढ़कर एक खिलाड़ी आप देख रहे हैं, लेकिन उसी जमाने में बिल्कुल बाजारपेट मित्र मंडल कणकवली प्रतियोगिता में सर भालेकर सर बिल्कुल एक से बढ़कर दिग्गज खिलाड़ी लाते थे उस मैदान पर खेलने के लिए। अमीर अपने बॉलिंग बार पर, छोटी गेंद पुल किया, इस बार लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर रजत कुडालकर लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद के नीचे कैच को पकड़ते हुए चौथा विकेट खोते हुए मैदान पर अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम। थैंक यू डीजे, धन्यवाद। कई दर्शक जुड़ चुके हैं, सिंधुदुर्ग हो, गोवा हो, मुंबई से कई दर्शक इस टूर्नामेंट के साथ जुड़ जाए, इस मैच को देख रहे हैं, फोन कर रहे हैं। लेकिन दोस्तों माफी चाहता हूं, थोड़ा सा गुस्सा की माफी चाहता हूं कि सभी के नाम लेना थोड़ा सा मुश्किल रहेगा। मनीष सर इस मैदान पर आपका थैंक यू, जो आप वहीं से लेकर मैच को देख रहे हैं और ढेर सारी शुभकामनाएं भी भेजे रजत कुडालकर के लिए, खास करके श्याम कलंगुटकर, हरीश काकोडकर ने काफी ढेर सारी शुभकामनाएं भेजी है। गोपाल भट्टा के लिए बिल्कुल मुंबई से आदित्य नाइक मैच को देख रहे हैं, उन्होंने ढेर सारी शुभकामनाएं भेजी है। गोपाल भट्टा जो उनका मनपसंदी का बहुत ही कप्तान
और उनके लिए भी, और हमारे योगेश परब वो भी वेंगुर्ले से मैच को देख रहे हैं। सभी का धन्यवाद है। एक बार फिर से कमेंट्री बॉक्स में से जुड़ जाते हैं। नए बल्लेबाज आ चुके हैं मैदान पर, समीर वेंगुर्लेकर और एक बेहतरीन ऑलराउंडर, और सामने लेफ्ट आर्म ओवर द विकेट आमिर गडेकर अपने बॉलिंग मार पर। इस बार थोड़ा सा दूर से खेला, गेंद हवा में। ओहो, ये बिल्कुल आसान मौका था, ये बिल्कुल आसान मौका था। ऐसे मौके सेमीफाइनल में आपके लिए बहुत महंगे बन सकते हैं। क्या छूटा, देखना होगा फिलहाल क्या होता है, क्योंकि एक बहुत अच्छा मौका था और डे नाइट की प्रतियोगिता है। लेकिन मेरे ख्याल से गोवा क्रिकेट की अगर मैं बात करूंगा तो बहुत से टूर्नामेंट होते जो कि नाइट के, उनके लिए ये फील्डिंग बहुत मुश्किल नहीं रहेगी। लेकिन क्रिकेट है, कभी कभी आसान मौका छूटता है, कभी कभी मुश्किल सा कैच भी पकड़ा जाता है। अब लेफ्ट आर्म राउंड विकेट अपने बॉलिंग मार पर, और सामने बैटर है दाजी नाइक। अच्छी गेंद वाइड वर्कर हल्के से खेला गेंद को ऑन साइड पर, और जब तक लॉन्ग ऑन बाउंड्री से आते गेंद को उठाते फील्ड करते, एक सिंगल पूरा किया तेजी के साथ दोनों बल्लेबाजों ने। थोड़ा सा रन रेट मैं बात करूंगा अगर तो थोड़ा सा धीमा चल रहा है, मिडिल ऑर्डर पर थोड़ा सा प्रेशर है, लेकिन दाजी नाइक के बल्लेबाजी में क्षमता है, वो विकेट बहुत मायने रखेगा। और सामने लेफ्ट हैंडर बैटर समीर वेंगुर्लेकर, सामने बहुत अच्छी गेंदबाजी हो रही है। एक मौका जरूर छूटा है, आने वाला समय बताएगा ये मौका कितना महंगा साबित होता है। थोड़ा सा दूर से खेला, इस बार ऑफ स्टंप पर अच्छी लाइन पर बिल्कुल आमिर गडेकर की ये गेंद, डॉट गेंद के साथ बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने। स्कोर वहीं पर रुका हुआ, टोटल 41 रन 4 विकेट के नुकसान पर, 41 लॉस ऑफ 4 विकेट। फिर से ऑफ स्टंप से थोड़ी सी बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा अंपायर का, एक अतिरिक्त सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतोय। महिलांसाठी विशेष कक्ष आपण बनवलेला आहे आणि त्या महिला कक्षामध्ये सर्व आमच्या महिला भगिनी बसल्या आहेत। खरं तर हा पैठणीचा कार्यक्रम नाही आहे, पण पुढच्या वर्षी आम्ही ट्राय करू की तुमच्यासाठी पैठणी किंवा काही गोष्टी खेळाच्या माध्यमातून घेऊन येऊ। तर आमच्यासोबत ताई आहेत, ताईंचं नाव स्वाती संतोष नाईक दुरे। कसं ज्ञानज्योती महोत्सवामध्ये येऊ? खूप छान वाटलं। चौथा दिवस tenniscricket.in घर बसल्या जेव्हा टीव्हीवर ही स्पर्धा पाहायची तर तो अनुभव कसा? छान होता, खूप होता। आणि पहिल्यांदाच आम्ही अशी क्रिकेट हे मैदान वगैरे असं स्टेडियममध्ये येऊन पहिल्यांदाच बघतो आम्ही, त्यामुळे खूप छान वाटलं। भाऊ धोरी यांच्या सौभाग्य होते आमच्यासोबत आहेत। तर ताई, कसं वाटलं आपल्या पतिदेवाचा खेळ पाहून आणि हे आयोजन पाहून? सर एक मिनिट, मस्त फिर वाटलं, सिर्फ एक मिनिट, छान। वाइड बॉल का इशारा इसके साथ म्हणजे तीसरे अंपायर मी का। आतापर्यंत त्यांची review loss. ऑनलाईन मॅच बघितलेली, आता प्रत्यक्षात बघितली काल परवा, बरं वाटलं। आमच्यासोबत अमोल घाडी यांच्या देखील सौभाग्य होते, त्यांचा वाढदिवस सुद्धा होऊन गेलेला आहे ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवादरम्यान। तर आपला देखील अनुभव कसा व्यक्त कराल? आयोजक म्हणून त्यांनी 2 महिने तुम्हाला नाही दिले, पण ही स्पर्धा यशस्वी केली। थँक्यू, धन्यवाद बरं वाटलं मनीष। बघून, छान वाटतं जरा आपले bowling mark पर मैदान वगैरे। आमिर गडेकर धन्यवाद। बॅक टू कॉम्पिटिटिव बॉक्स। लेफ्ट थँक्यू। आर्म ओवर द विकेट, मिस टाइम शॉट विकेट कीपर के पीछे, फील्डर गेंद के नीचे, और लगभग जो बच चुके थे इससे पहले अब मात्र मौका मिला, कैच को पकड़ा, 5वां धक्का लगता हुआ आधी टीम वापस आउट होकर 42 टोटल स्कोर 5 विकेट पर। थँक्यू। पुन्हा एकदा क्रिकेट हा लहानांचा मोठ्यांचा सर्वांचा खेळ आहे आणि आता आपल्या भारताच्या महिलांनी विश्वचषक जिंकलेला आहे। तर मग आपण पुन्हा एकदा बापाडे गावातील आमच्या आजींशी बोलणार आहोत। आजी, कसं वाटलं ह्या स्पर्धेत? खूप छान वाटलं। पुढच्या वर्षी पुन्हा करायची स्पर्धा? थँक्यू। नए बल्लेबाज और एक मैदान पर सूर्या गांवकर, मैनपाम वाड़पई, बड़ी दूर से इस मैदान पर सफर करते हुए एक बहुत ही अच्छा ऑलराउंडर है, और वो आ चुके हैं अब
बल्लेबाजी करने के लिए थोड़ा सा विपरीत समय है, मैं कहूंगा अवधूत कणकवली क्रिकेट टीम के लिए। विकेट अच्छा है, आउटफील्ड बड़ा है, लंबी बाउंड्री है। मैं याद करूंगा लगभग जो जिस तरह से आप ऑस्ट्रेलिया में मेलबोर्न में देखते हैं 90 मीटर की लंबी बाउंड्री, बिल्कुल उसी तरह से ये लंबी बाउंड्री है। आसान नहीं है जो कि छक्का लगाना इस मैदान पर, लेकिन क्षमता है बल्लेबाजी में। और देखना होगा फिलहाल सामने नए बल्लेबाज और फिलहाल स्ट्राइक पर और गेंदबाजी में आ चुके हैं रोहन सालगावकर। खुद का दूसरा ओवर, टीम का आखिरी ओवर, छठा ओवर, 6 ओवर का मैच है। 60, 62, 65 की मैं बात करूंगा, वहीं पर जाना पड़ेगा अवधूत कणकवली क्रिकेट टीम को। फुल टॉस गेंद उड़ाया सामने, डीप लॉन्ग पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। डीजे लोअर फुल टॉस पर दाजी नाइक का शानदार शॉट। इस बार ये गेंद ऑफ स्टंप पर, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में और इशारा हो चुका है। बल्लेबाज ने रिव्यू लिया है, हमारे तीसरे अंपायर वो भी जुड़ चुके हैं कमेंट्री बॉक्स में। स्पर्धे दरम्यान आगमन होते हैं आदरणीय डॉक्टर किरण लडकत, त्याचबरोबर डॉक्टर सन्मान्य सर मनीष कोठारी, जसलोक हॉस्पिटल। सर तुमचं मनपूर्वक स्वागत। ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव, एक भव्य दिव्य अशी स्पर्धा, स्पर्धेचं पहिलं पर्व, परंतु वाटत नाही हे पहिलं पर्व, इतकं सुंदर आयोजन या स्पर्धेचं झालंय। आयोजन कमिटी खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी गेला महिनाभर, आणि खास करून उत्तम मुणगेकर जे अनुभवी आहेत, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी दरवर्षी जे करतात, किशोर कुबल त्यांची पूरी टीम, कारण का एखाद्या स्पर्धेसाठी मित्रांनो खूप मेहनत लागते आणि ती मेहनत या ठिकाणी दिसते। बिल्कुल बिल्कुल सभी दर्शक जो इस मैच के साथ, आणि त्याचबरोबर स्कॅनरच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी भरभरून देणगी येते। सर्व देणगीदारांचं आम्ही मनपूर्वक धन्यवाद। डॉक्टर संगराज उत्तम चव्हाण साहेब 2500 रुपये, सर धन्यवाद। और हमारे तीसरे अंपायर वो भी बिल्कुल देख रहे हैं बिल्कुल, और आपके सामने फैसला होगा। अगर अब तक की मैं बात करूंगा सही चल रही है गोवन क्रिकेट टीम। एकमात्र जो बड़ा शॉट लगा वो अगर शॉट देखा जाए तो जो लोअर फुल टॉस पर दाजी नाइक जो बड़े शॉट के लिए जाने जाते हैं देखा जा रहा है बिल्कुल, क्योंकि सेमीफाइनल का मुकाबला है। हमारे तीसरे अंपायर वो भी बिल्कुल, दोनों अंपायर देख रहे हैं tenniscricket.in से जो लाइव प्रसारण है टीवी स्क्रीन के साथ। एक एक रन कीमती है, एक एक गेंद बहुत महत्वपूर्ण है, इसलिए हर पल बहुत महत्वपूर्ण रहेगा इस मैच का, और वही देखा जा रहा है। देखना होगा फिलहाल अंपायर का क्या निर्णय होता है। फेयर डिलीवरी, अंपायर का फैसला फेयर डिलीवरी। लॉन्ग अप बाउंड्री पर साहिल वाइंगणकर फील्डिंग कर रहे हैं, हमेशा अपने टीम के साथ, ऑटोटेक पणजी क्रिकेट टीम के साथ प्रतिनिधित्व आज गोवन स्ट्राइकर्स की टीम के साथ, और अपने बॉलिंग मार पर रोहन। इस बार बल्ले का भीतरी किनारा, विकेट कीपर के पीछे थोड़ी सी शॉर्ट फाइन लेग पर गेंद फील्ड होती हुई एक सिंगल बना, दूसरे के लिए पलटे, रनआउट का खतरा। जी बिल्कुल, जो हलचल थी जो वो सफल रही दाजी नाइक की, स्ट्राइक के लिए बिल्कुल उन्होंने ये किया था, वो सफल रही। सामने एक विकेट खोया, एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में, और इस सिंगल के साथ 49 रन टोटल स्कोर 6 विकेट के नुकसान पर। डीजे थँक्यू। तर आपण आहोत पुन्हा एकदा प्रेक्षकांशी थोडीशी चर्चा करूया। शुभदा आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत, आणि शुभदा यांनी या स्पर्धेला सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं। तर शुभदा, तुमचा अनुभव कसा राहिला जेव्हा तुम्हाला ही संकल्पना माहीत पडली, आणि आजचं स्वरूप बघून तुम्ही काय बोलाल? खूप छान वाटलं जेव्हा कानावर आलं की गावामध्ये अशी स्पर्धा होणार आहे,
तर तेव्हापासूनच डोक्यात चालू होतं की आपल्याला काय करायचं आहे काय नाही. सो माझे जे थोडेफार स्किल्स आहेत ते यूज करून मी थोडेफार रील्स वगैरे बनवलेत. सो आणि स्पर्धेचा रिस्पॉन्स पाहता खूप छान वाटते की जे विचार केला होता त्याच्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळाला या स्पर्धेला. सो पुढच्या वर्षी अजून चांगल्या पद्धतीने ह्या स्पर्धेचं आयोजन करू. सो खूप छान वाटते. थैंक यू मैडम, धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद. इसी बीच एक लोअर फुल टॉस गेंद और दाजी नाइक जो बिल्कुल जो हलचल रही थी, जो स्ट्राइक के लिए वो मौका मिला, मौके पर छक्का लगाया, डीप लॉन्ग ऑन पर हवाई फायर, गेंद चली गई सीमारेखा से बाहर. अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम के हिस्से के साथ 50 रन पूरे होते हुए 55 रन टोटल, 6 विकेट के नुकसान पर. हॅलो स्पर्धेच्या ठिकाणी आदरणीय ग्रामसेवक शिवराजजी राठोड साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. खरं तर बाफर्डे गावाने स्वच्छतेमध्ये महाराष्ट्रामध्ये जो प्रथम क्रमांक मिळवला त्यावेळेला ग्रामपंचायत अधिकारी म्हणून शिवराजजी राठोड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गावाने काम केलेलं आहे. शिवराजजी राठोड साहेबांना आपण विनंती करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. थैंक यू, धन्यवाद अमोल. इसी बीच वाइड बॉल का इशारा अंपायर का, एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में, 56 पर पहुंचा, 6 विकेट के नुकसान पर. आखिरी ओवर का खेल जारी है. छोटी गेंद, मिस टाइम शॉट पुल किया इस बार अपने ही फॉलो थ्रू में गेंद के नीचे. रोहन सालगावकर, एक बड़ा विकेट स्लॉग ओवर में मिलता हुआ, लेकिन दाजी नाइक अपना काम कर गए. जो 2 बड़े शॉट चाहिए थे वो उन्होंने लगाए. 56 रन 7 विकेट के नुकसान पर. धन्यवाद. आपल्यासोबत राजू माने आहेत जे कोल्हापूरवरून ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत आणि त्यांच्या रील्स तर आपण व्हायरल झालेल्या पाहतच आहोत. तर राजूजी, आलात बापर्डे गावामध्ये, हे पहिलं वर्ष आहे ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाचं, तर अनुभव कसा व्यक्त कराल? अतिशय छान. मी 15 दिवस झाले साधारण पाहतोय की रील्स आणि इंस्टाग्रामवरती मी पाहतोय की हे ग्राउंड तयार करण्यापासून हे जे मेहनत जे आहे हे आपल्या बापर्डे गावामध्ये हे फार मोठी गोष्ट आहे. ह्या बापर्डेकरांसाठी गौरवाची गोष्ट आहे ही. कारण काय, आसपास देवगड किंवा आणखी फार तरी म्हणजे विजयदुर्ग अशा ठिकाणीच ह्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा होतात. पण ही स्पर्धा आज खऱ्या अर्थानं बापर्डेकरांच्या सर्व कर्तृत्वाला सलाम आहे माझा. आणि मला सुद्धा अतिशय आनंद वाटला. एवढ्यासाठी मी भले 5 दिवस मला यायला मिळालं नाही, पण शेवट फायनलसाठी तरी यावं आणि आवर्जून मी तुम्हा सर्वांची भेट घ्यावं. सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. अशा मोठ्या मोठ्या स्पर्धा या ठिकाणी भरत राहावं, दरवर्षी भराव्यात आणि आपल्या या शाळेसाठी, शाळेच्या मदती, आपल्या म्हणजे सहकार्यासाठी, मदतीसाठीच म्हणा. थैंक यू सर, धन्यवाद. नए बल्लेबाज मैदान पर प्रसन्न पाटिल. जय महाराष्ट्र. 16 रन बनाए, 2 छक्के लगाए दाजी नाइक ने और अपने बॉलिंग बार पर रोहन सालगावकर अगली गेंद लेकर ऑन साइड पर बड़ा शॉट खेलना चाहते थे. पुलर लेन की गेंद, एक ऑफ स्टंप पर अच्छी लाइन पर बल्लेबाज को बीट करते हुए गेंद निकली विकेट कीपर के हाथों में. 6 ओवर का मैच, सेमीफाइनल का मुकाबला अवधू स्पोर्ट कणकवली बनाम गोवन स्ट्राइकर गोवन के बीच में. और जहां तक टॉस जीता, फील्डिंग का फैसला, बल्लेबाजी को मौका दिया. गोपाल बटा को ज्यादा मौका नहीं मिला इस मैच में. जो बिल्कुल बल्लेबाजी का फिलहाल एक मैं कहूंगा ठीक ठाक स्कोर है, क्योंकि सेमीफाइनल का मुकाबला है. खुला मैदान है, बड़ा मैदान है, लंबी बाउंड्री है, सामने गेंदबाजी भी बहुत अच्छी है अवधू स्पोर्ट कणकवली, सामने बल्लेबाजी भी बिल्कुल मजबूत है. और खास करके मैं कहूंगा 2 बल्लेबाजों पर अमोल ये मुकाबला निर्भर रहेगा. पुनाजी कलंगुटकर और रजत गुडालकर. दूसरी इनिंग की शुरुआत, लेकिन बहुत शानदार आयोजन है. बहुत बहुत धन्यवाद, मुझे आपने मौका दिया. उत्तम मुंडगेकर का बिल्कुल थैंक यू. उत्तम, ऐसा लगा पल भर में आकर कि इस माहौल में, इस मैदान पर कि आनंदवाड़ी चैंपियन ट्रॉफी के साथ जुड़ चुके हैं हम. इतना बहुत ही शानदार आयोजन है. दोस्तों एक बार फिर से थैंक यू ऑर्गेनाइजर कमेटी का. दूसरी इनिंग की शुरुआत, एक छोटा सा ब्रेक. कमेंट्री बॉक्स में 2 बेहतरीन आवाज अमोल जमदाड़े और मनीष पाटिल की. आमच्यासोबत रमाकांतजी आहेत. रमाकांतजी, कसं वाटलं या VIP कक्षातून ही स्पर्धा आपण पाहताय? नमस्कार. खूप छान वाटतंय आणि स्पेशल मुंबईवरनं तेवढ्यासाठीच आलो आहे. आणि सर्व कार्यकर्त्यांचं आणि खेळाडूंचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद रमाकांतजी.
रमाकांतजींशी आपण चर्चा केली आणि आता समीर बुल्ला यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत. खूप चांगलं, आपण त्यांचं अभिनंदन व्यक्त करूया. कारण एका बाजूला आपण मत बघितलं तर समीरजी थोडं पुढे या, थोडं पुढे या. स्पर्धा महत्त्वाची आहे आणि बापर्डे गावाकडून ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव जो आपण करतोय तो शिक्षण व्यवस्थेला सहकार्य करण्यासाठी. तर हे स्वरूप पाहून वाटतंय का एका मोठ्या 15-20 लाखांच्या स्पर्धेमध्ये आपण आलो आहोत? नक्कीच. बापर्डे गाव हा आमच्या वाघोटण गावाचा एकदम शेजारचा गाव आहे. भाऊ म्हटलात तरी काय हरकत नाही. आणि बापर्डे गावचे ग्रामस्थ हे आमचे फार जुने मित्र आहेत. ही सर्व मंडळी दिसते हे आमचे मित्र आहेत. आणि पहिल्याच वर्षी एवढा मोठा नियोजन त्यांचा कार्यक्रमाचं अतिशय उल्लेखनीय. आणि आम्हाला ही स्पर्धा बघताना खरोखर आमची छाती गर्वाने फुलते आणि ह्यांचा मनपूर्वक आभार. एवढा मोठा कार्यक्रम ह्या ज्ञानज्योत च्या माध्यमातून आयोजित केलात, सर्वांना आभार आणि मनपूर्वक आभार. धन्यवाद. एक छोटीशी खुशखबर आहे, पण ती खुशखबर मी आता नाही सांगणार, थोड्या वेळानंतर खुशखबर तुमच्यासाठी मी नक्कीच येणार आहे. तोपर्यंत जाऊया समोरच्या कक्षामध्ये, ऐकूया आवाज अमोलजी जमनाडे यांचा. धन्यवाद. धन्यवाद मनीषजी पाटील. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव 2026. नवीन वर्षाचे शुभ संकेत, नवीन वर्षाचं स्वागत. सरत्या वर्षाला टाटा गुड बाय करणारी स्पर्धा, ज्ञानाचा दिवा पेटवत, ज्ञानाची ज्योत तेवत ठेवत आयोजित केलेली ही क्रिकेट स्पर्धा ज्ञानाच्या प्रचार प्रसारासाठी, शाळेच्या उन्नतीसाठी बापाडे गावामध्ये 2011 साली स्थापन झालेल्या गावकऱ्यांच्या सहभागामधून एका शाळेच्या उन्नतीसाठी आयोजित केलेली ही डे नाईट ओराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. स्पर्धेचं वैशिष्ट्य वेगळं, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधणारं बापार्डे गाव, ज्या गावाने स्वच्छतेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवला, 40 लाख रुपयाची रक्कम गावासाठी आली शासनाच्या माध्यमातून, त्याच गावामध्ये आपण आहोत. आणि त्याच गावाने आयोजित केलेली ही स्पर्धा, एकीचं बळ, एकोपाचं बळ, गाव जर एकत्र आलं तर काय करू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे बापर्डे गाव. एका छोट्याशा गावाने आयोजित केलेली सगळ्यात मोठी डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपण सगळेजण पाहतो आहोत. ज्या शाळेमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ते भविष्यामध्ये मोठे व्हावे, त्यांना चांगल्या सुखसोयी मिळाव्यात आणि त्यानंतर ते उच्च पदावरती गेल्यानंतर त्याच विद्यार्थ्यांनी गावासाठी काहीतरी करावं, हा उदात्त हेतू नजरेसमोर ठेवत, मनाशी बाळगत विद्यार्थ्यांना सुखसोयी मिळाव्यात आणि त्यांचं भविष्य घडावं. ज्ञान हे अशी गोष्ट आहे जी दुसऱ्याला दान केल्यानंतर आपलं स्वतःचं ज्ञान वाढतं. इतर गोष्टी जर आपण दान केल्या तर आपल्यातल्या त्या कमी होतात. ज्ञानाचं दान करणारी आणि ज्ञानाच्या मंदिराला ऊर्जित अवस्था देणारी ही स्पर्धा, अशा या स्पर्धेचे आपण सगळेजण साक्षीदार होत असतानाच मालिकेतील आजच्या अखेरच्या रात्रीमध्ये आपण आहोत आणि 5व्या रजनीमधील पहिली सेमीफायनलची लढत आपल्या भेटीसाठी येते. सर्व प्रेक्षकांचं संपूर्ण बापार्डे गावच्या वतीने मी समालोचक अमोल जमदाडे मनापासून हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आप आए बहार आई. जबरदस्त लढत प्रेक्षकांना पाहायला मिळणार. अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमने डावाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली आहे. 56 धावा फलकावरती आहेत. 57 धावांचं लक्ष्य आहे गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट टीमला. पहिला बॉल फेकण्यासाठी गोलंदाज प्रसन्ना पाटीलचा सटीक लाईन आणि लेंथ मधला पहिलाच यॉर्कर पाहायला मिळालाय. क्रिकेटमध्ये यॉर्कर लेनच्या चेंडूला खूप मोठं महत्व आहे. कठ्ठ्यावरच्या गप्पा, घरामध्ये पप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा खूप चांगला असावा. तो चांगला टप्पा प्रसन्न पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. प्रसन्न तयार, ट्रॅकिंग गेला रजत कुडाळकर समोरच्या दिशेने मिड ऑफला. हो ढूंढो रे साजना. रजत कुडाळकरला जीवनदान दिलंय, जखमी केलंय. आता मात्र रजत कुडाळकर जखमी वाघाप्रमाणे वावरणार. मिड ऑफला एक साधा सोपा लॉलीपॉप झेल सोडलाय. चुका प्रत्येकाकडनं होतात. ऐसा कौन है जिसमें कमी नहीं, आसमां के पास भी तो जमीन नहीं.
क्षेत्ररक्षकाने चूक केली, मात्र ज्या चुका झाल्या त्या मनामध्ये धरून ठेवू नका. पुढे काय करायचंय याचा विचार करावा लागणार आहे. रजतला मिळालेले जीवनदान 1ने खातं ओपन झालंय. टीमची धावसंख्या फलकावरती आहे 1. पाठलाग करायचंय 57 धावांचा. गोल स्ट्रायकर्स गोवा बलाढ्य ताकदीचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला अवधूत स्पोर्ट कणकवली संघाने देखील चांगली फाईट दिली आहे. आतापर्यंत मालिकेमध्ये दोन्ही संघ जबरदस्त रिदम मध्ये आहेत. tenniscricket.in माध्यमातून आपण ही संपूर्ण मालिका कव्हर करतो आहोत. गौरवजी सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम चांगल्या पद्धतीचं लाईव्ह प्रेक्षेपण tenniscricket.in वाहिनीवरती पाहायला मिळते. प्रसन्न पाटील तयार, साहिश झोरे स्ट्राईकला, यावेळी ऑन साईडला फटका. साहिशने आजच्या दिवसामध्ये एक मोठी खेळी केली आहे फोंडामध्ये, ज्याने 19 चेंडूमध्ये 58 धावांची धुव्वाधार खेळी केली. तोच हा आहे साहिश झोरे. आपल्याला मेगा स्क्रीनवरती देवगडचे सुपुत्र विघ्नेश पाहायला मिळतात. विघ्नेश प्रभू मेगा स्क्रीनवरती आपण त्यांना पाहतो आहोत, जे आमचे डिजिटल स्कोरर आहेत. गोलंदाज तयार, स्ट्रायकिंग एंडला रजत कुडाळकर, पॉवर प्लेचा स्पेशलिस्ट बॅटर. समोरच्या दिशेने खेळले, बॉलर बॅक ड्राईव्ह, बॉलला थांबवलंय. 1 धाव थांबवू शकले नाहीयेत. 1ने स्ट्राईक बदलली आहे. सामना अतिशय रंगतदार आहे. दोन्ही बाजूला मोठी नावं आहेत. कागदावरची मोठी नावं आज प्रत्यक्ष मैदानामध्ये काय करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुर झालेत. पाठलाग करायचा आहे 57 धावांचा. गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट टीम सेमीफायनलची पहिली लढत अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये लढत असताना लढावं लागेल. या सामन्यामध्ये हारणं म्हणजे हात आया लेकिन मुंह नहीं आया, लाखाचे 12,000 करणारी ही लढत आहे. फुल टॉस ऑन साइडला, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. नो बॉलची घोषणा पंचांनी केली आहे. जीवनदान मिळाले आणि त्या दरम्यान नो बॉलची घोषणा होते. टीव्ही अंपायर आता मात्र थोडेसे बिझी होतील, कारण फिल्डिंग टीमने पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केले. चेंडूची हाईट, वेस्ट हाईट किती होती याची अंतिम क्षणी तपासणी होणार पीसी रूम मध्ये आणि त्यानंतर हा डिसिजन आपल्यापर्यंत येणार. तर आपण चर्चा करत होतो बापर्डे गावाविषयी, ज्या गावामध्ये जी शाळा आहे ती गावकऱ्यांनी एकत्र येऊन शासनाचा कोणताही निधी नसताना एकीचं बळ दाखवत विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यासाठी स्थापन केली. जे छोटंसं रोपटं 2011 साली लावलं ते रोपटं आता मात्र मोठं होतंय, त्याचं वटवृक्ष होतंय. आणि नो बॉलची घोषणा इथे होते. टीव्ही अंपायरांच्या माध्यमातून जीवनदान मिळालंय साईश झोरेला. टीमची धावसंख्या फलकावरती आपण पाहतो होतं 5 धावा, बिनबाद 5 अशी दमदार सुरुवात होते. पहिलं षटक प्रसन्न पाटील, पनवेल परिसरातला हा गोलंदाज. ॲक्युरसी हे ज्याचं प्रमुख अस्त्र आहे. चेंडू स्विंग करण्याची हातोटी आहे, दोन्ही बाजूला चेंडू वळवू शकतो. मात्र लेग ब्रेक गोलंदाजी हे बलस्थान असणारा गोलंदाज इतक्या लांबून प्रवास करून या मालिकेमध्ये आला. मुंबई पनवेल परिसरामध्ये अनेक स्पर्धा या खेळाडूने आतापर्यंत गाजवल्या, असा गुणवान अष्टपैलू खेळाडू. दुसऱ्या बाजूला गोवा राज्यातील बेस्ट ऑलराऊंडर, ज्याला प्रचंड मोठी मागणी कर्नाटकमध्ये असते, असा स्ट्रायकिंग एंडला बॅटर रजत कुडाळकर. यावेळेला लेग स्टिक वरचा बॉल पाहायला मिळतोय. फ्रीडचा बॉल आहे आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल का पाहावं लागेल. डेलिब्रेट आहे त्यामुळे रन मिळणार नाहीये. शॉट ऑफर केला गेला नाहीये रजत कुडाळकरच्या माध्यमातून. चेक. टीमची धावसंख्या फलकावरती थांबली आहे आतापर्यंत 5. हाताची बोट 5 पांड होते. राहुल द्रविडच्या पाठीवरती क्रमांक 5. टीमची धावसंख्या देखील झाली आहे 5. चेक. तर आमच्यासोबत 2 आयोजक म्हणजे ज्यांची मेहनत आपण सातत्यानं पाहत आलेलो आहोत आणि ती मेहनत करत असताना प्रत्येक ग्रामस्थांचं सहकार्य त्यांना मिळालं आणि म्हणूनच ही स्पर्धा यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. तर बाबू आणि अमोल ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. थोडक्यात काहीतरी लिहिलेलं आहे आणि नक्कीच मला तुमच्याबद्दल बोलायला आवडेल. मैदानावर घाम सांडला नाव कधी मागितलं नाही,
मैत्रीच्या बळावर गावचं क्रिकेट उभं केलं, दात कधी मागितली नाही. चेंडू थांबेल, सामना संपेल, पण आठवण नेहमी राहील. बाबू अमोलची जोडीचं क्रिकेट विश्वात उदाहरण दिलं जाईल. तर ही जोडी ज्यांच्या वतीनं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आजचा दिवस समाधानाचा दिवस आहे का? काय बोलाल अमोलजी आणि बाबूजी? नक्कीच आजचा दिवस हा आमच्यासाठी खूप समाधानाचा दिवस आहे. आज हा जो इथे क्षण दिसतोय याच्यासाठीच आम्ही इतके दिवस जी मेहनत घेतली होती ती आज इथे आम्हाला त्याचं यश मिळतंय असं वाटतंय. अबू नक्कीच एक सुवर्ण क्षण आहे आमच्यासाठी हा. इतके दिवस क्रिकेट खेळलो, जिल्हांतर्गत क्रिकेट भरपूर खेळलो आणि ते खेळत असताना कुठेतरी वाटत होतं आपल्या गावात पण एखादी मोठी टुर्नामेंट व्हावी आणि ते शक्य झालं. नाईट स्वरूपात टुर्नामेंट भरवणं शक्य झालं आणि आज कुठेतरी क्रिकेट खेळलो. जेवढं प्रेम मिळालं जिल्ह्यातनं सगळीकडून त्याची ही पोच आहे. कारण आज सगळीकडेच ISPLची हवा आहे आणि महाराष्ट्रात म्हणाल तर बापर्डेच्या ज्ञानज्योतची हवा आहे. खूप चांगला उल्लेख केला. ISPL जरी चालू आहे, tenniscircuit.in वर नंबर 1 ट्रेंडिंग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा म्हणजेच ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव. स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. टीमची धावसंख्या फलकावरती आपण पाहतो होतं 9 धावा. पहिलं षटक प्रसन्न पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 57 धावांचा पाठलाग करत असताना गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट टीम पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज 9 धावा फलकावरती पाहायला मिळतात. सेमीफायनलची पहिली लढत प्रेक्षक अनुभवता आहेत. प्रेक्षकांची अलोट गर्दी आणि त्याचबरोबर पहिल्या सेमीफायनलची मेजवानी, पहिला मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला गोवन स्ट्रायकर्स गोवा बनाम अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम. नाणेफेकीचा कौल जिंकला असला गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट टीमने तरी सामना कोण जिंकणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये लागली आहे. बापर्डे गावामध्ये आपण आहोत. देवगड तालुक्यातील बापर्डे गाव क्रीडा रसिकांच्या प्रेक्षकांच्या महाराष्ट्राच्या लक्षात राहील. एका शाळेमुळे, एका स्पर्धेमुळे जे गाव स्वच्छतेमध्ये अग्रेसर आहे, त्यामुळे प्रत्येक प्रेक्षकांना देखील विनंती आहे स्वच्छतेची काळजी घ्या. जर तुम्ही काही खाऊ खालात तर त्याचा रॅपर आहे तो डस्टबिन मध्ये टाका. व्यक्तिगत कुड्यातलं पहिलं संघाचं दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रायनर उत्तूर हा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजीसाठी. स्ट्रायकिंग येईल रजत कुडाळकर. 6 बॉल मध्ये 6 षटकार, 6 बॉल मध्ये 6 चौकार मारण्याचा कारनामा त्याने आतापर्यंत केलाय. लेग स्टिक वरचा बॉल बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरून डीप स्क्वेअर लेग बॉडी लेगच्या बाहेर चेंडू फरार. ज्ञानज्योत चौकार. टीमची धावसंख्या 13. स्वाग से किया है स्वागत. गोलंदाजाचं स्वागत केलंय रायनर उत्तूरचं रजत कुडाळकरने. ऑफ टिकच्या बाहेर वाईट बॉल पंचांनी दंडित केलंय. टीमची धावसंख्या 1 ने वधारते. 57 धावांचं उत्तर देत असताना गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट टीम दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला आतापर्यंत 14 धावा बिनबाद 14 ही जमेची बाजू आहे गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट टीम साठी. रजत तयार. स्ट्रायकिंग येईल. खाली राहिलाय सबमरीन डिलिव्हरी. उत्तर नाहीये. स्क्वेअर लेग क्षेत्र हेरलं होतं. त्या क्षेत्रात फटकेबाजी करण्याचा पवित्रा होता रजत कुडाळकरचा. मात्र हा इरादा धुळीस मिळवला एका अचूक टप्प्यावरच्या गोलंदाजीने. रायनर गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. पहिल्या खराब चेंडू नंतर कमबॅक केलंय. पुढचा बॉल रजत साठी ओव्हरपिच समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर. बबल नाईकच्या गोदीमध्ये बबलचा चेंडू सोबत जमला मेळ आणि मैदानावरती फलंदाज रजत कुडाळकरचा. संपला खेळ.
चला SPS अवेरा क्रिकेट टीम संगनायक आणि भाव्यांश स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी क्रिकेट संगनायक आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स कडे यायचंय. दोन्ही संघ विनंती आहे लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे या. षटक क्रमांक दुसरं प्रगती पदावरती असतानाच पहिला धक्का रजत कुडाळकरच्या माध्यमातून मिळतोय. रजत कुडाळकरची प्राइज विकेट हातामध्ये आली आहे. बडी मछली जाले में नवीन फलंदाज मैदानामध्ये साहिल आरोलकर दाखल झाले आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. तिसरा क्रमांक खूप महत्वाचा आहे आणि त्या दरम्यान या क्रमांकावरती संघाला पुढे घेऊन जावं लागेल. स्पर्धेच्या ठिकाणी पाडवे साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. किंजवडी गावामधून त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अंबा बागायतदार गोलंदाज तयार. स्ट्रायकिंग येईल विनायकजी पाडवे साहेब आपलं मनापासून बापर्डे नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर अशोकजी साळसकर साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. आपलंही स्वागत आहे. अगुटप्प्याचा बॉल खाली राहिला. अनुमान वर्तवला स्ट्रायकिंग यांच्या बॅटरने. त्या अनुमानाला ऐन मोक्याच्या क्षणी छेद दिलाय. आता मात्र ही खेळपट्टी गोलंदाज रायनर उत्तूरला साथ देते आहे त्याची सोबत देते आहे आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये स्ट्रायकर एच्या बॅटरला बीट करते आहे. गोलंदाज तयार. इत्तूर तयार. रायनर गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एनला बॅटर तयार. खातं ओपन करायचं बाकी आहे. साहिल आरोलकर ऑन स्ट्राइक. चांगला बॉल बॅकफुट वरती सरकत रूम बनवण्याचा प्रयत्न केला मात्र एवढी अॅक्युरेसी आणि वेग आहे अंदाज आला नाहीये. वेगाने बीट केलंय. 140 किलोमीटरच्या वेगात रफ्तार से गिरफ्तार करते हुए पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर संघर्ष करायला भाग पाडलं या खेळाडूने. याही वेळेला सटिक लाईन त्यांनी लेन मधला चेंडू. स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरची खराब फलंदाजी. साहिल आरोलकरची 3 डॉट बॉल घेतले. चेंडू एका बाजूला आणि बॅट दुसऱ्या बाजूला म्हणजे जखम मांडीला आणि इलाज शेंडीला अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे. संघाची गरज ओळखावी लागेल. प्रेशर वाढलंय. दबावाचा सामना आहे. या सामन्यामध्ये हारणं कोणालाही पसंत नाहीये. इस मैच में हारना मतलब हाथ आया लेकिन मुंह नहीं आया अशा पद्धतीचा सामना आहे. लाखाचे 12,000 करणारी लढत. मालिकेमध्ये आतापर्यंत केलेला प्रवास या सामन्यावरती अवलंबून आहे. सेमीफायनलची लढत जिंकत फायनल मध्ये कोणता संघ दाखल होणार. ऐतिहासिक स्पर्धेमध्ये बापार्डे गावाने आयोजित केलेल्या घेतलेल्या निर्णयाच्या ऐतिहासिक स्पर्धेमध्ये कोणता पहिला संघ मेगा फायनल मध्ये धडक मारणार पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झालेत आणि त्यासाठीच ही लढत आहे. दोन्ही बाजूला व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. प्रेक्षकांची गर्दी वाढते. प्रेक्षकांच्या अलोट गर्दीत मान्यवरांच्या मांदी आळीमध्ये आपण मेगा फायनलची पहिली लढत खेळतो आहोत. जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. शेवटपर्यंत ही लढत अनुभवायला मिळेल. प्रसन्न पाटीलला पुन्हा बोलावलंय. पहिलं षटक प्रसन्न पाटीलने 9 धावांचं टाकलं आणि त्यामुळेच त्याला तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा बोलावलं गेलंय. समीकरण सातत्याने बदलत जाईल. टीमची धावसंख्या फलकावरती आहे आतापर्यंत 14. येणाऱ्या 24 चेंडूंचा खेळ 43 धावांची गरज. 24 चेंडू 43 धावा हे समीकरण आहे. ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न इथे केलाय. क्षेत्ररक्षक वेगात पोहोचले. फंबल झाले. बॅकअप पाहायला मिळतोय. बबल नाईक पुन्हा एकदा स्क्रीन वरती पाहायला मिळतात आणि दोन्ही फलंदाज एकाच एंडच्या दिशेने जात होते. ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा. कॉलिंग नाहीये. कॉलिंगचा अभाव आहे. पुन्हा एकदा आपल्या सुरक्षित घरट्यामध्ये आलाय. पॉपिंग क्रीज मध्ये आलाय. साही झोरे आणि साहिल आरोलकर ही जोडी मैदानामध्ये फलंदाजी करत असताना क्रिकेटमध्ये भागीदारीला खूप मोठं महत्व आहे. ती भागीदारी इथे करावी लागेल. मित्रांनो, क्रिकेटच्या मैदानावरती किती धावांची भागीदारी झाली तरी त्या भागीदारीचं रेकॉर्ड कोणत्या ना कोणत्या मैदानावरती ब्रेक होतं. मात्र सगळ्यात मोठी भागीदारी कोणती असेल तर आपल्या जीवनामधली आपल्या पत्नी सोबतची सगळ्यात मोठी भागीदारी असते.
त्या भागीदारीचं रेकॉर्ड कोणत्याही मैदानावरती ब्रेक केलं जात नाही. शेपल क्रॉस झाले, सटिक लाईन मधला चेंडू वेगात टाकलाय, तेज तरार यष्टिरक्षकाच्या दिशेने. प्रसन्न पाटीलला याच कामासाठी इतक्या लांबून बोलावलं गेलंय. पनवेल परिसरातला हा गुणवान अष्टपैलू खेळाडू आहे. जबरदस्त फाईट होणार आहे. समीकरण सातत्याने प्रत्येक चेंडू गणित बदलत जाईल. 14 धावा फलकावरती थांबलेत. 16 धावा यावेळेला हवेमध्ये खेळलेत. क्षेत्ररक्षक आहे बबल आणि बबलने हा झेल टिपलाय. आली आहे विकेट. फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. साईश झोरे आउट. मेहनत करावी लागेल. 16 धावा फलकावरती आहेत. 41 धावांची अजून गरज. सोळा धावा फक्त फलकावरती आहेत. दुसरा मोठा धक्का. साई झोरेचा खेळ इथे संपला. बबल नाईकने अचूक झेल टिपला. चपळ क्षेत्ररक्षक आहे बबल नाईक, ज्याला आज खास या सेमीफायनल साठी बोलावलं गेलंय टीमच्या ताफ्यामध्ये. तो दाखल झालाय. अवधूत स्पोर्ट कणकवली बनाम गोवन स्ट्रायकर्स गोवा अशी लढत. एका बाजूला गोवा राज्याचं प्रतिनिधित्व करणारा गोवन स्ट्रायकर्स गोवा संघ आणि दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा अवधूत स्पोर्ट कणकवलीचा संघ. नवीन फलंदाज मैदानामध्ये साहिल वांगणकर. हा देखील गोवा राज्यामधला बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ओळखला जातो. पणजीतला हा खेळाडू आहे. गोव्यावरून दाखल झालाय गोवन स्ट्रायकर्स गोवा संघामध्ये. आणि दोन्ही साहिल नावाचे खेळाडू मैदानामध्ये आहेत. एक साहिल आरोलकर, नवीन आलेला फलंदाज साहिल वांगणकर. मोठी खेळी करावी लागेल. संघर्ष मोठा करावा लागणार. सामना मोठा आहे. लढत मोठी आहे. विजय संपादन करत मेगा फायनल मध्ये दाखल व्हायचंय. साहिल तयार. खातं ओपन करायचं बाकी. प्रसन्न पाटीलचा पुलचा बॉल साहिल साठी. यावेळेला बॅटची हलकीशी किनार. बॅटला ब्रश करत चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये. साहिल वांगणकरचा खेळ संपला. शून्याची बॅग डोक्यावरती घेऊन साहिल वांगणकर शून्याचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर. साहिल आउट. टेकडे सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट प्रसन्न पाटीलने मिळवले. टीमची धावसंख्या फलकावरती थांबली आहे. आतापर्यंत 16. पाठलाग करायचा 57 धावांचा. गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट टीमला अजून 41 धावांची गरज. समर्थ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. समर्थ गवस सुपरमॅन या टोपण नावाने हा खेळाडू गोव्यामध्ये प्रसिद्ध आहे. सुपरमॅन मैदानामध्ये दाखल झालाय. आज सुपरमॅन सारखी खेळी करावी लागेल. तुमच्या जीवनामधला सर्वोच्च खेळ तुम्हाला इथे दाखवायचा आहे. तुम्ही जर जीवनातला सर्वोच्च खेळ दाखवलात तर हे जग तुम्हाला प्रसिद्ध करणार आहे. प्रसिद्धीच्या झोतात सहजासहजी येता येत नाही आणि जर तुम्ही चांगली कामगिरी केलात तर प्रसिद्धीपासून दूरही राहता येत नाही. ऑन हॅट्रिक प्रसन्न पाटील. संघर्ष केलाय जीवनामध्ये. प्रसन्न पाटीलने मेहनत घेतली आहे त्यामुळे त्याचं नाव झालंय. नाव एका दिवसामध्ये होत नाही, मात्र जर मेहनत केला तर एक दिवस नाव नक्की होतं. तो आजचा दिवस आहे का हे पाहावं लागणार आहे. प्रसन्न पाटील अन पॉसिबल हॅट्रिक साठी तयार. ठीक कॉमेडी बॉक्सच्या एंड कडून स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार. सुपरमॅन समर्थ गवस स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. रनिंग मध्ये अडथळा आणि त्यानंतर पंचांनी मृत चेंडू घोषित केलाय. प्रसन्न पाटील हॅट्रिक वरती आहे त्यामुळे थोडासा दबाव. प्रसन्न पाटील मेहनत करत असताना कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है और मेहनत पे मेहनत करते जाओ तो तकदीर बन जाती है. आज तकदीर कोणाची बनणार आहे? मेहनत करावी लागणार आहे. हॅट्रिक बॉल यावेळेला ऑफ थिकच्या बाहेर निघालाय. टप्पा पडल्यानंतर गुडलेंग स्पॉट वरनं किंचितसं वळण घेतलंय यष्टिरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल निर्धाव चेंडू गणला गेलाय. प्रसन्न पाटील या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या, मात्र त्यानंतर डॉट विकेट विकेट आणि डॉट
व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू मागितला गेला बॅटिंग टीम कडून. हा रिव्ह्यू सक्सेस होईल की नाही ते पाहावं लागेल. हाय एम ऍक्शन गुल्डिंग स्पॉट वरती टप्पा आणि त्या दरम्यान किंचित वळण घेत बाहेरच्या दिशेला बॉल. आमचे टीव्ही अंपायर थोडेसे बिझी होत आहेत. 16 धावा आतापर्यंत फलकावरती आहेत. प्रसन्न पाटीलची सन्नाटेदार भन्नाट गोलंदाजी आपण सगळेजण अनुभवतो आहोत. दुसऱ्या सत्रातील षटक क्रमांक 3 चा खेळ गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट टीम पाठलाग करते 57 धावांचा अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण ही संपूर्ण मालिका कव्हर करतो आहोत. प्रेक्षकांची अलोट गर्दी. बापर्डे गावामध्ये तुम्ही आलात, तुमचं मनापासून स्वागत. जेवढी ही स्पर्धा प्रसिद्ध आहे तितकंच देवगड परिसरामध्ये हापूस आंबा प्रसिद्ध आहे. हा जगप्रसिद्ध हापूस आंबा याच तालुक्यामधून मिळतो आणि त्या दरम्यान बापर्डे गावामध्ये देखील अनेक आंबा व्यावसायिक आहेत. ते देखील उद्याच्या दिवसापासून आंब्याच्या बागेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि ही फेअर डिलिव्हरी आहे. आणि बापर्डे गावची माणसं एवढी दिलदार आहेत, कदाचित जर आंबे आता झाले असते तर मला वाटतं प्रत्येक प्रेक्षकाला एक एक पेटी आंब्याची मिळाली असती. एवढे दिलदार आहेत. रिव्ह्यू लॉस झालाय बॅटिंग टीमसाठी. टीमची धावसंख्या थांबली आहे 16. विजयासाठी 41 ची गरज. प्रसन्न पाटील तयार. स्ट्रायकिंग एंडला बॅटर समर्थ तयार. यावेळेला स्वीपर कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. समर्थचा खेळ संपला. सुपरमॅन आउट. खूप चांगला झेल टिपला प्रसन्न पाटीलचा. सन्नाटेदार स्पेल संपला. 3 षटकामध्ये फलकावरती फक्त 16 धावा. सेमीफायनल नंबर 1 मध्ये अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमने 56 धावा बनवल्या. 57 धावांचं लक्ष गोवा स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट टीमला. येणारे चेंडू असतील 18. धावा बनवायच्यात 41. 18 चेंडू 41 धावा बनवत गोवन स्ट्रायकर्स गोवा फायनल मध्ये दाखल होईल का, की 18 चेंडू आणि 41 धावांचा बचाव अवधूत स्पोर्ट कणकवलीचा संघ करणार का? नेमकं काय घडणार, काय बिघडणार सांगण्यासाठी मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात आमचे सहकारी समालोचक मनीष पाटील सरांचा आवाज. तोपर्यंत मी अमोल जमदाडे काही वेळासाठी थांबतोय, मात्र तुम्ही अजिबात थांबू नका. आपने ये मैच नहीं देखा तो आपने क्या देखा. हा सामना तुम्हाला आनंद देणार आहे. चॅनल बदलू नका, रिमोटला बिलकुल हात लावू नका. हा सामना तुम्हाला आनंद देईल. धन्यवाद. धन्यवाद अमोल जमदाडे सर. आणि आता रायनल इत्तूर मीरा भाईंदरच्या उत्तनचा हा प्रतिभावंत गोलंदाज, ज्याने प्रहार चषकामध्ये सुद्धा दिल्ली धमाका सारख्या संघाला खूप चांगल्या पद्धतीनं जखडून ठेवलं होतं. असा रायनल इत्तूर बॉलिंग ट्रॅकवर दुसऱ्या षटकासाठी त्यांनी फक्त 5 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवलं आणि स्पेल कंटिन्यू करण्यासाठी गोपाळ भट्टा यांनी रायनल इत्तूर यांच्यावर विश्वास ठेवला. पण फलंदाज गोवन स्ट्रायकर्स मोठं नाव आहे आणि नाव असंच मोठं होत नाही, तुमच्या कर्तृत्वानं मोठं होतं आणि ते नाव गोवन स्ट्रायकर्सने आतापर्यंत कमवलेलं आहे. 18 चेंडू 41 धावांची गरज. रायनल इत्तूर ओव्हर द विकेट ड्राईव्ह केलंय, स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक येत आहेत, झेल टिपतायत. दॅट वॉज परफेक्शन. जे इतरांना जमत नाही ते आम्ही जमवून घेतो. परफेक्ट कॅच बाय सूरज गावडे. पोलीस सेवेत असलेला गोव्याचा सूरज गावडे यांनी झेल टिपला. रायनल इत्तूरच्या खात्यात विकेट गेला. सुरुवात या षटकाची विकेटने झाली. गोवन स्ट्रायकर्स संघ थोडा अडचणीत आहे आणि ती अडचण सोडवण्यासाठी नवीन फलंदाज पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. कर्णधार पुनाजी कलंगुटकर. आता कॅप्टनला ती जबाबदारी घ्यावी लागेल, कारण आतापर्यंत जी खेळी फलंदाजांना करायची होती ती नाही करता आली आणि त्याचमुळे आता मधल्या फळीवर पुनाजी कलंगुटकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. थोडा ऊर्जेचा संचार दिसतोय खर तर फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या एकूण एक खेळाडू दरम्यान. पण पाहूया पुनाजी मैदानाच्या आतमध्ये पोहोचल्यानंतर जी धावांची गरज आहे ती गरज पूर्ण केली जाईल का.
तर विकेट मिळवलेली आहे गोलंदाज रायनल इतूरने. पुन्हाजी कलंगुटकर 7व्या क्रमांकावर आलेले आहेत. गुरुप्रसाद हे नॉन स्ट्रायकर्स एंडला आहेत. अडचण थोडीशी वाढलेली आहे आणि पाहूया ती अडचण सोडवण्यासाठी ती पद्धत योग्य आहे पुन्हाजी कडे का. रायनल इतूर ओव्हर द विकेट. यावेळेस अपील अँड एक्सेप्टेड. प्लम LBW. पुन्हाजीचा खेळ पहिल्याच बॉलवर संपला. आल्या पावली परत. थँक्यू. आश्चर्याची बाब ही आहे धुरी साहेब, कारण विकेट मला जास्त दिसत आहेत. चौकार फक्त एकच आलाय, षटकार एकही नाही आला. तर हे कुठे कुठे आजचा दिवस नाही आहे गोवन स्ट्रायकरचा. पण अजूनही 16 चेंडूचा खेळ बाकी आहे. 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. कधी कधी सुरुवातीचे फलंदाज योगदान देत नाही, मधल्या फळीतील फलंदाज योगदान देत नाही, पण एक असा फलंदाज असतो जो पूर्ण संघाचा डोलारा सांभाळतो. आणि पाहूया तो फलंदाज महेश आहे का. महेश स्ट्रायकर साईडला पाहायला मिळते, पण गोलंदाज रायनल जो कालच मीरा भाईंदर वरून या बापरडे नगरीमध्ये दाखल झालेला आहे आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव देतोय. ज्यांनी आतापर्यंत 3 विकेट्स मिळवलेल्या आहेत, खर्च केल्यात 5 धावा. चांगलं स्पेल प्रसन्नचं संपलं आणि त्यामागोमाग रायनल इतूरची भूमिका देखील तितकीच महत्वाची राहिलेली आहे. मीरा भाईंदर बिग बॅश मध्ये या दुसऱ्या पर्वाचा तो बेस्ट बॉलर सुद्धा राहिलेला आहे. विकेटच्या माध्यमातून त्यांनी सर्वांना इम्प्रेस केलेला आहे. पाहूया हॅट्रिक बॉल. 16 धावा असताना 5 फलंदाज बाद झालेत, म्हणजे 16च्या पुढे गोवन स्ट्रायकर्स गेलाच नाही. रेड सिग्नल लागलेला आहे स्कोर कार्डला. पुढचा बॉल हॅट्रिक बॉल. हो, यावेळेस बॅटचा संपर्क झालाय जरूर. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. यॉर्कर स्पेशलिस्ट आहे रायनल इतूर आणि त्यांनी आपली स्पेशालिटी दाखवलेली आहे. पण फलंदाजाला सुद्धा त्याची एबिलिटी किती आहे, त्याची क्वालिटी काय आहे ते प्रमाण योग्य त्यावेळी द्यावं लागेल. लीग स्टेजमध्ये समजून घेतलं जाऊ शकते, पण आता नाही. हा सामना जिंकूनच तुम्ही अंतिम फेरीमध्ये पोहोचणार आहात. त्याचमुळे तोच विचार करायचा आहे. स्टे पॉझिटिव्ह अँड अटॅकिंग मोड मध्ये जावं लागणार आहे. त्यासाठी पाहूया आता फलंदाजी होते का. एका बाजूला महेश आणि एका बाजूला गुरुप्रसाद. गुरुप्रसादला अजूनही मौका मिळाला नव्हता, खूप वेळापासून तो नॉन स्ट्रायकर एंडलाच थांबला होता. आता मिळालाय मौका गुरुप्रसादला आणि पाहूया तो लेफ्ट हँडेड बॅटर. खरं तर या स्पर्धेमध्ये डावखुऱ्या फलंदाजांनी मैदान गाजवलेले आहेत. त्याचमुळे आता पाहूया महेश कडून आणि गुरुप्रसाद कडून जी अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण केली जाईल का. स्ट्रायकर सेंडला गुरुप्रसाद. चांगला बॉल, चांगली पिचिंग आणि त्यानंतर बॉल सरळ सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. या षटकाला जे द्यायचं होतं रायनल इतूरने आतापर्यंत ते दिलेलं आहे. 4 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च करता 2 विकेट्स मिळवल्यात. पण अजूनही फलंदाजांकडून आपण अपेक्षा ठेवू शकतो. तुम्ही इतरांपेक्षा चांगला खेळ केला तरच तुमची अपेक्षा, तुमच्या संघाची अपेक्षा पूर्ण केली जाऊ शकते. स्ट्रायकर साईडला गुरुप्रसाद. प्लेसमेंट केले, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. 30 सर्कलच्या आतमध्ये डीपचा क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. सिंगल होते कंप्लीट आणि एकाच धावेवर रस होता फलंदाजांना. 1 धाव मिळते. धावसंख्या पोहोचते आता 18 वर. शेवटचा 1 बॉल बाकी या 4थ्या षटकातला. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 39 धावांची. 13 चेंडू 39 धावांची गरज आहे. मॅनेजेबल आहे. तुम्हाला फक्त करून दाखवावं लागेल, कारण जर तुम्ही आपल्या संघाची प्रतिष्ठा जोपासण्यासाठी प्रामाणिकतेने मेहनत केली तर मग अशक्य असं काहीच नाही. म्हणतात ना की शक्य तेवढे प्रयत्न केल्यानंतर अशक्य असं काहीच राहत नाही. पाहूया तीच शक्यता अजूनही आहे सामना जिंकण्याची गोवन स्ट्रायकर्सला. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा अपील. बॅटचा फेस स्क्वेअरले दाखव. शरीराचा संपर्क बॉलने घेतला. LBW हे षटक गाजवलंय रायनल इतूर, बॉलर फ्रॉम उत्तन मीरा भाईंदर. नीरजजी गाडी आणि उत्तमजी बिरजी यांच्या वतीने ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. आपल्या सर्व आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने आपण ही स्पर्धा यशस्वी करत आहोत आणि प्रत्येक वर्षी आपलं असंच समर्थन आणि सहकार्य मिळेल हीच अपेक्षा आम्हाला आहे. चला जास्त वेळ थांबू नका. नवीन बॅटर मैदानात दाखल व्हायचं आहे, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. दुसरी उपांत्य फेरीची लढत, त्यानंतर अंतिम फेरीची लढत आजच खेळवायची आहे. काय गोलंदाजी केलेली आहे रायनल इतूरने. त्याने मिळवल्यात एकंदरीत 4 विकेट्स, खर्च केल्यात फक्त 7 धावा. परफेक्ट स्पेल जे अपेक्षित होतं कॅप्टन गोपाळ भट्टाला
तेच पेल प्रसन्नने सुद्धा हाताळलं आणि त्या मागोमाग रायनने सुद्धा हाताळलं. पण आता 2 फ्रेश बॉलर यूज करायचे आहेत. 2 लीड बॉलरची कामगिरी संपलेली आहे आणि आता 2 फ्रेश बॉलर यूज करायचे आणि त्यासाठी पाहूया 5व्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी बॉलर येतो बॉलिंग ट्रॅकवर हिरामण. या अगोदर लीग स्टेजमध्ये सुद्धा हिरामणने चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. पण आता परफॉर्मन्स पाहायचा आहे गुरुप्रसाद आणि नवीन फलंदाज रोहन साळगावकर. रोहन साळगावकर आणि गुरुप्रसाद हे 2 फलंदाज मैदानात पोहोचलेले आहेत. दबाव व्याजासकट परत देता आला पाहिजे आणि तेच करायचे गोल स्ट्रायकर्सला. दबाव आहे नो डाऊट, स्पर्धा मोठी आहे, प्रतिष्ठा जपायची आहे, पण त्यासाठी आता तुमचा खेळ सुद्धा घ्यायचा आहे. आता फक्त संघात सहभागी होऊन नाही चालणार, प्रतिस्पर्धी संघावर तुटून पडावं लागणार, त्याशिवाय पर्याय नाहीये. सिंगल डबल जास्त फायदा मिळून नाही देणार, चौकार आणि षटकाराचा विचार करावा लागणार. पाहूया या पुढच्या 12 बॉल्स मध्ये तो विचार पूर्णत्वास जातोय का, कारण पुढच्या 12 बॉल मध्ये आवश्यकता आहे 39 धावांची. 12 बॉल्स अँड 39 रन्स रिक्वायर्ड टू विन. जास्तीत जास्त धावा गोळा कराव्या लागतील. हिशोबापेक्षा जास्त मिळवायला, हिशोबापेक्षा जास्त मेहनत करावी लागते. होते सुरुवात 5व्या षटकाची. हिरामण नाईक पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत गुरुप्रसाद. ड्राईव्ह केलंय अलॉंग द ग्राउंड स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. थोडेसे चुकलेत, सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे. 2 धावा मिळत आहेत या 5व्या षटकाच्या पहिल्या बॉलवर. बॉल शिल्लक आहेत 11 आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. हे काउंट डाऊन फलंदाजांनी लक्षात ठेवावं लागेल. त्यानुसारच त्यांना त्यांची मानसिकता तशी आक्रमक करावी लागेल, कारण आता ग्राउंड स्ट्रोकवर जास्तीचं योगदान नाही मिळणार. खरं तर आज तितकी हवा नाहीये, आज तितका वारा नाहीये, कदाचित तो भुर्दंड फलंदाजांना बसतोय, पण जसं वातावरण आहे तसं ऍडजस्ट प्रत्येकाला करता आलं पाहिजे. बॉल शिल्लक आहेत 11 चेंडू 37 धावांची गरज. पंचांच्या उजवीकडून हिरामण स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत ते म्हणजेच गुरुप्रसाद. हिरामण जाऊ दिले बॉलला, एक्स्ट्रा रन मिळते, जितक्या धावा मिळवता येतील तो मिळवण्याचा प्रयत्न आहे फलंदाजांचा. जास्तीची जर मेहनत करायची नसेल, थोडासा रिलॅक्स राहिलेला आहे. अजूनही तो कॉन्फिडन्स त्यांच्या देहबोलीवर दिसतोय की ह्या सामन्याला मी माझ्या संघासाठी जिंकून देऊ शकतो आणि तसाच भरोसा आतापर्यंत गुरुप्रसादच्या देहबोलीवर दिसून येतोय. तो शांत आहे, अजूनही त्यांनी ती घाई गडबड करण्याची इच्छा व्यक्त नाही केली. पुढचा बॉल हा नो बॉल. ओव्हर स्टेप झालेत गोलंदाज आणि आता अडचणी वाढलेल्या आहेत. हिरावणच्या या षटकामध्ये काहीतरी मिळेल अशी अपेक्षा होती गोन स्ट्रायकर्स या संघाला आणि तीच अपेक्षा पूर्ण झालेली आहे. एक्स्ट्राचा विचार केला तर पहिल्या षटकात 2 एक्स्ट्रा झाल्या, दुसऱ्या षटकात 1 एक्स्ट्रा आली, तिसऱ्या षटकामध्ये 1ही एक्स्ट्रा नव्हती आणि 4थ्या षटकात सुद्धा 1ही एक्स्ट्रा नव्हती. म्हणजेच दोन्ही गोलंदाजांनी पुढच्या षटकामध्ये सुधारणा केलेली आहे. पण आता 2 एक्स्ट्रा या षटकात ऑलरेडी मिळालेत. पुढचा बॉल फ्री हिट आहे. धावसंख्या आहे 22. 22 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 7 विकेट्स. टीम गोन स्ट्रायकर्स. बॉल हवेत आहे, फ्री हिट आहे, जास्त नुकसान नाही होणार ते माहिती आहे गुरुप्रसादला. कॅच जरी कंप्लीट केले हिरामणने, पण धाव घेण्याची इच्छा फलंदाजाची नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येतो. जितकं जास्त डॉट बॉल तितकं जास्त दडपण, आणि ते दडपण जर भोगायचं नसेल, सामना संपल्यावर कमरेवर आणि डोक्यावर हात मारायचा नसेल, तर आता वेळीच ते प्रयत्न करावे लागतील. एकही षटकार आतापर्यंत या डावामध्ये नाही आला, जी गरज होती खरं तर या डावाची. चला पॉवर प्ले मध्ये मोठे स्ट्रोक नाही, पण पुढच्या 4 षटकामध्ये त्यावर कुठेतरी लक्ष द्यावं हवं होतं, पण तसं लक्ष नाही दिलं गेलं. त्याचमुळे अडचणी वाढल्यात. अडचण सोडवण्यासाठी मेहनत गुरुप्रसादची. दिसेल का मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक? मिळत नाहीये. 30 सर्कलच्या आतमध्ये मिड विकेटला प्रसन्न आहेत. बॉलवर पोहोचेल, पूर्ण होते 1 धाव. एका धावेची नोंद स्कोरशीट वर होईल. धावसंख्या पोहोचते आता 23 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 9 चेंडू 34 धावा. 9 बॉल्स 34. हळूहळू हा सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा इरादा अवधूत स्पोर्ट्स कणकवली संघाच्या एकूण खेळूंचा दिसतोय. पण पाहूया गोवन स्ट्रायकर्स ही टीम सुद्धा मैदानाच्या मध्ये आहे त्याची जाणीव करून देते का? 9 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 9 चेंडू 34ची गरज. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत रोहन साळगावकर. राईट हँडेड बॅटर रोहन. बॉल लो राहिला आहे. टप्पा पडल्यानंतर थोडे शफल झाले. अपेक्षेप्रमाणे बॉल बाउन्स नाही झाला. शॉर्ट ऑफ गुड लेन बॉल. अपेक्षा होती पुल करण्याची. फलंदाज रोहनला पण अपेक्षाभंग झालेला आहे. आता घट्ट पकड आता पाहायला मिळते अवधूत स्पोर्ट्स कणकवलीची या सामन्यावर, कारण डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही गोन स्ट्रायकर्स या संघातील एकूण एक फलंदाजांना. फक्त 1 चौकार तो देखील फलंदाज रजत कुडाळकर यांच्या वतीने पाहायला मिळाला. बॅटची रुबिकट बॉल मागे
शॉट फाईन लेगला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, धाव घेण्याची इच्छा अजूनही होत नाहीये. खांदे झुकून नाही चालणार. समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला जर झुकवायचं असेल तर ताठ मानेने तुम्हाला खेळावं लागणार. परिस्थितीला पाठ दाखवून नाही चालणार, परिस्थितीला तोंड द्यावं लागणार. पाहूया त्यासाठी अजूनही वेळ आहे तोपर्यंत खेळ बदलला तर मग हा सामना जिंकू शकतोय. गोल स्ट्रायकर धावसंख्या थांबले 23 वर. पुढचा बॉल, आणखीन एक एक्सप्रेस बॉल आणि तो एक्सप्रेस बॉल गोलंदाज हिरामण नाईकच्या नावावर. षटक संपते 5व जे यशस्वी राहिले. धावसंख्या 23. शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. शेवटचे 6 बॉल्स 34. 6 balls and 34 runs required to win. ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव म्हणजेच या स्पर्धेत जो काही नफा होणार आहे तो श्रीदेवी पवनादेवी कृपा शिक्षण विकास मंडळाला आपण देणार आहोत. एक स्तुत्य उपक्रम आणि या उपक्रमाच्या माध्यमातून चांगलाच प्रतिसाद आम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळालेला आहे. जेव्हा मी tenniscricket.in च्या स्क्रीनवर तो QR कोड टाकला तेव्हा त्या माध्यमातून सुद्धा ती देणगी गोळा झालेली आहे. म्हणजेच क्रिकेट रसिक शिक्षणाला किती वेळ देत आहेत, किती विचार करतात शिक्षणाच्या प्रसाराचा ते लक्षात आलेलं आहे. त्याचमुळे आता एकाच वर्षात आपण थांबणार नाही आहोत. प्रत्येक वर्षी आपण ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाच्या माध्यमातून क्रिकेटच्या खेळाला माध्यम बनून एकमेकांशी भेटणार आहोत. शेवटचे 6 बॉल्स जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 34 धावांची. आपण इतिहास वाचायला नाही तर इतिहास रचायला आलेलो आहोत आणि तोच इतिहास रचला जाईल का? 6 चेंडू 6 मोठे स्ट्रोक, बाकी विचार करायचाच नाहीये. फक्त आता मोठे स्ट्रोक कसे येतील त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. क्रिकेटच्या खेळामध्ये होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं व्हायला वेळ लागत नाही. फक्त तुम्हाला हवी आहे एक संधी आणि पाहूया त्या संधीचा वापर या षटकामध्ये गोल स्ट्रायकरचे फलंदाज करतात का? शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर सूर्या गावकर पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्रायकर्स एंड. अजूनही संयम आहे. गुरुप्रसाद यांनी संयम बाळगलेला आहे, पण किती वेळ ते संयम बाळग ज्याला दणादण फलंदाजी करायची आहे. पण यावेळेस अँगलचा तर त्याने अभ्यास केला होता. बॅटचा फेस मिड विकेटला क्लोज केला होता पण संपर्क ते बनवू शकले नाही. येतोय आणखीन एक डॉट बॉल. शेवटचे 3 बॉल्स बाकी आहेत. 3 चेंडूचा खेळ बाकी आणि 3 चेंडूमध्ये आवश्यकता आहे अजूनही 28 धावांची. 3 चेंडू 28. पुढचा बॉल सूर्या गावकर. फुल लेन बॉल इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न. बॅटच्या आउटसाइड एज. बॉल पोचेल बॅकवर्ड पॉइंटला. 30 सर्कलच्या पलीकडे बॉल कलेक्ट केला जाईल. तोपर्यंत पूर्ण होते 1च धाव. 1 धावते धावसंख्या पोचते आता 30 वर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 27 धावांची. बॉल शिल्लक आहे 2 चेंडू 27 धावा. चांगलाच कंट्रोल गोलंदाजीचा. फलंदाजी करताना तितकी धावसंख्या बनवू नाही शकले पण गोलंदाजांनी खरंच आपली कामगिरी चोख निभावलेली आहे. जी अपेक्षा गोपाळ भट्टा यांना होती ती अपेक्षा एकूण एक गोलंदाजाने पूर्ण केली. ऑन साईडला हलक्या त्याने बॉल फ्लिक केले. धीम्या गतीने बॉल प्रवास करत पोहोचतोय स्क्वेअर लेगला. सिंगल कंप्लीट करून दुसऱ्याचा कॉल दिला गेलाय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2ची मदत स्कोरशीटला मिळते. धावसंख्या 32. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 1 चेंडू आणि 25 धावा. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी. चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन पोचा. आपण लगेच टॉस करणार आहोत. व्हाईट बॉल अजूनही सामना नाही संपला. शेवटचा बॉल आहे या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यातला आणि पाहूया आता त्यावर नेमकं काय आमचे धुरी साहेब स्कोरशीटवर लिहित आहे. सामन्याचा निकाल तर जवळपास स्पष्ट झालेला आहे. अंतिम फेरीत कोण पोहोचणार आहे त्याची फक्त आता अनाउन्समेंट करायची बाकी आहे. अंतिम फेरीत ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाच्या संघ पोहोचतोय. अवधूत स्पोर्ट्स कणकवली. अभिनंदन. हार्ड लक टीम. गोल स्ट्रायकर्स. हॅलो 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 चेक हॅलो चेक. SPS अवेरा आणि भव्य स्पोर्ट्स सावंतवाडी दोन्ही कॅप्टन टॉससाठी पोहोचा आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे 4 विकेट 7 रन खर्च करताना रायनल इतूर सामनावीर. जाऊया अमोल जमदाडे सरांकडे. त्या ठिकाणी पुढील प्रोसेस आपण पूर्ण करा. टॉस करूया. मॅन ऑफ द मॅच देऊया आणि हॅलो 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 अमोल सर 1 मिनिट. मी आमच्या सर्व सदस्यांना विनंती करतोय की मुख्य मंच रिकामी करायचा आणि खाली बसून घ्यायचंय प्लीज. आपण पुढील कार्यक्रम सुरू करतोय. मुख्य मंच रिकामी करायचा आहे आणि पुढील खुर्च्या ज्या ठेवलेल्या आहेत त्यावर आपण आसनस्थ व्हायचं. हे नम्र निवेदन आम्ही आमच्या सर्व पाहुण्यांपर्यंत पोहोचवतोय. धन्यवाद. गोवन स्पोर्ट्स क्लब सावंतवाडी. हॅलो हॅलो गोवन स्पोर्ट्स क्लब साईस सावंतवाडीचा संघनायक सचिन
बर्गे, तसेच कोच प्रशांत गावणकर हॅलो, यांनी जरा 2 मिनिटांसाठी व्यासपीठावर यायचं आहे. चला दोन्ही संघनायक जरा डीजे ऑपरेटर आवाज जरा सेट करा. दोन्ही संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे. SPS अवेरा क्रिकेट टीम बनाम भाव्यांश स्पोर्ट साईश 11 सावंतवाडी अशी सेमीफायनल नंबर 2 प्रेक्षकांच्या भेटीसाठी येते. दोन्ही तगडे संघ आहेत. पहिल्या सेमीफायनलमध्ये अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम विजय संपादन करते आणि गोवा स्ट्रायकर्स गोवा सारख्या बलाढ्य संघाला पराभूत करते. चला आमचे प्रसन्न फाळके साहेबांना विनंती आहे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण यायचं आहे. कृष्णा फाळके साहेब आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते सामन्याची नाणेफेकी संपन्न होणार आहे. कॉल कोण देणार आहे? भावेश स्पोर्ट हेड इज द कॉल. इकडे 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 नाणेफेक आपण घेत आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. SPS अवेरा क्रिकेट टीम आणि भावेश स्पोर्ट साईश 11 हेड इज द कॉल.